वापरलेल्या गोणीच्या पिशवीपासून आज आपण एक शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी 2 पीस साडीचे कट करून घेतलेले आहेत आणि 2 पीस या गोणीतून कट करून घेतलेले आहेत। या चारही पीसची रुंदी 18 इंच आणि लांबी 20 इंच घेतलेली आहे। एक पीस असा मध्यवर्ती फोल्ड करून घ्यायचा। त्यानंतर वरच्या बाजूने आपण 2 इंच अंतर मोजून घेऊया। पुन्हा खाली 2 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि आता पुन्हा आपण आडवी अशी 2 इंचावरती खूण करून घ्यायची आहे आणि आता हा चौरस तयार करून घ्यायचा आहे। हा आपण हँडलसाठी तयार करणार आहोत। खूण केलेल्या भागापासून थोडंसं आतमध्ये आपण हे कट करून घ्यायचं आहे। हा भाग आपण हँडलसाठी तयार केलेला आहे। आता आपण हे सुरट कापड ठेवायचं आहे, त्यावरती हा भाग ठेवून आपण हँडलच्या भागाला पिनअप करून घेऊया आणि या भागावरती आपण आता शिलाई करून घेऊया। साइडने मधला कापडाचा भाग आता कट करून घेऊया। कापडाचा हा भाग कट केल्यानंतर कोपरे कट करून घेऊया थोडे थोडे, त्यामुळे आपल्याला हा भाग सुरट केल्यानंतर व्यवस्थित आकार दिसेल। हे कापड आता आपण असे यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि या आयतावरती आता आपण दाबटीप घालून घेऊया। दोनदा दाबटीप घालून घेतलेले आहे आणि साईडच्या भागावरती पण आपण शिलाई करून घेतलेली आहे। दुसरा भाग पण याच भागाप्रमाणे आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण हे सुरट भाग ठेवून तिन्ही भागावरती शिलाई करून घेतलेली आहे आणि आता ही बॅग आपण उलट करून घेऊया। उलट केल्यानंतर पुन्हा आपण आता या भागावरती तिन्ही शिलाई करून घेऊया। या भागावरती शिलाई केल्यानंतर बॉटम तयार करून घेऊया। बॉटम तयार करण्यासाठी 2 बाय 2 इंचाचा आपण चौरस तयार करून घ्यायचा आहे। हा चौरस आपण दुसऱ्या भागावरती ठेवून कट करून घेऊया। हे बॉटम आपण आता अशा प्रकारे शिवून घ्यायचे आहेत। बॉटम आपले शिवून झालेले आहेत आणि आता आपण ही बॅग अर्धा इंच वरती असं फोल्ड करायचं, पुन्हा अर्धा इंच फोल्ड करायचं आणि या भागावरती आपण आता पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। या भागावरती आपल्याला आता शिलाई करून झाल्यानंतर आपण ही बॅग आता सुलट करून घेऊया। बॅग सुलट केल्यानंतर आता आपण ही बॅग अशी पण वापरू शकतो। रुंदी याची जास्त दिसते, पण आपण आता थोडंसं याला वेगळा लुक देणार आहोत। त्यासाठी आपण बॉटमपासून हा भाग असा आपण थोडासा धरून चारही बाजूंना आपण आता या शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे किंचित धरून हा भाग अशा प्रकारे ठेवून यावरती शिलाई करून घ्यायची आहे। आता या चारही साईडच्या बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत आणि सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॉटमच्या पण खालच्या बाजूंना आपण अशीच शिलाई करून घेतलेली आहे। शिवून झाल्यानंतर आपल्या बॅगची रुंदी 12.5 इंच, उंची 16.5 इंच आणि बॉटमचा खालचा भाग 3.5 इंच रुंदीचा आणि साईडचा भाग पण आपण 3.5 इंच रुंदीचा शिवून तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपली 0 खर्चात सुंदर अशी शॉपिंग बॅग तयार झालेली आहे। याचा वापर आपण कोणत्याही कामासाठी करू शकतो। कागदपत्रे किंवा फाईल वगैरे ठेवण्यासाठी पण ही बॅग वापरता येऊ शकते। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। धन्यवाद।